तर भोंदू खरातचा आणखी एक कारनामा समोर आलाय। खरातकडून पुरोहितांचीही फसवणूक झालेली आहे। खरात हा पुरोहितांना दक्षिणा देत नसल्याचं उघड झालेलं आहे। खरात पूजाविधींची दक्षिणा देत नसल्याचं समोर येत आहे। भोंदू बाबा अशोक खरातनं सर्वसामान्य नागरिकांपासून तर मोठमोठ्या अधिकारी राजकारणी नेत्यांपर्यंत सर्वांचीच फसवणूक केली आहे। तो वेदशास्त्रामध्ये पारंगत नसल्यानं पुरोहितांना गृहशांती, वास्तुशांती अशा विविध पूजाविधींसाठी बोलावून घेत असे, मात्र त्यांची दक्षिणा सुद्धा देत नसल्याचं समोर आलेलं आहे। तर याच संदर्भात खरात सोबत काम केलेल्या महेंद्र कुलकर्णी यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी। भोंदूबाबा खरातचे वेगवेगळे कारनामे उघड होत असतानाच त्यांच्या सोबत काम करणारे पुरोहित महेंद्र कुलकर्णी आपल्यासोबत आहेत। त्यांनी अनेक पूजाविधी त्यांच्यासोबत केल्या आहेत, त्यांच्याकडूनच जाणून घेऊया। तुम्ही खरात त्यांच्यासोबत काम करत होतात असं कळत आहे, पूजाविधी आपण करत होतात। ईशानेश्वरी आपण त्या ठिकाणी पूजापाठ केलेला आहे। मधून 4 ते 5 वेळेसच पूजेचा संदर्भ आला आहे। 2020 ते 2022 या पिरियडमध्येच मी त्या ठिकाणी पूजा केलेली आहे। त्यानंतर अणुभद्र पूजा आणि तिची काही विशिष्ट पूजा आहे। सातत्यानं अणुभद्र पूजा आणि त्रयोपूजा सांगत असत की प्रत्येकाला सांगत असत की या पूजा तुला कराव्या लागतात। आता या ठिकाणी आपण ग्रहशांती करायचो, व्यतिरिक्त आपल्याला ते पूजेला कुठलं नाव द्यायचं याचं कुठलीही कल्पना आपल्याला नसायची। आणि त्याच पद्धतीने जे काही दक्षिणा ठरायची व गुरुजींना एक देणं आणि परस्पर जे काही पैसे आहे एक वेगळा आकडा त्या ठिकाणी लोकांकडनं घेणं आणि गुरुजींना आपलं 2-5 हजार देणं आणि त्यांनी एक मोठी रक्कम घेणं, अशा पद्धतीने त्या पूजा ते करत होते। आणि कधीही फ्रंट किंवा यजमानाचा आमचा संपर्क आलेला नाही आहे। सरांच्या मार्फतच महादेवाचा अभिषेक असो, ग्रह शांती असो तीच केलेली आहे। पण मग तुमच्या दक्षिणा त्यांनी दिलेल्या आहेत का? या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी त्यांनी आपल्याला दक्षिणा दिलेल्या नाही आहे, बुडवलेल्या आहे। आणि मी एकटा नसायचो तर 2-3 गुरुजी लोक देखील बरोबर असायचे। तर या ठिकाणी फक्त बळजबरी आपण पूजा केल्यासारखा प्रकार करायचा आणि आपला पूजा झाली की निघून यायचं। अशा पद्धतीने 2-4 वेळेस आपण त्या ठिकाणी पूजा केल्यानंतर कुठल्याही प्रकारचा त्यांचा आणि माझा संपर्क आलेला नाही आहे। तुम्ही मागितले नाही परत दक्षिणा की माझी बाकी आहे तुम्ही दिलेली नाही वगैरे? नाही, अजून मागितली नाही, त्यांची माझी भेटही नाही आणि आता एवढं आलं तर अजिबात दक्षिणेची पण इच्छा राहिलेली नाही आहे। आपण बघू शकतो की भोंदूबाबा अनेकांना फसवत होताच, मात्र त्यांच्या सहकारी किंवा त्यांच्या ज्या पूजा करण्यासाठी सहभाग असणारे पुरोहित होते त्यांनाही फसवत असल्याचं आपल्याला समोर येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक।